हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आईस्क्रीम. खूप उन्हाळा आहे, त्यामुळे आपल्याला थंड काही खावंसं वाटतं. तर आज आपण बनवत आहोत आईस्क्रीम. तर बघू शकता आपण 1 कप मी मखाना घेतलेला आहे, अर्धा कप मी काजू घेतलेले आहे, अर्धा कप बदाम घेतलेले आहे आणि त्याहून कमी मी पंपकिन सीड्स घेतलेले आहे. अशा प्रकारे हा सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये 1 कप दूध घालून याला चांगले सोक करूया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी आणखीन अर्धा कप दूध घालत आहे. तर बघू शकता आपण मी आणखीन अर्ध्याच्यावर थोडंसं वरती दूध घेतलेले आहे. फुल फॅट मिल्क आहे, तर ते आपल्याला फुल फॅट मिल्कच घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी झाकून ठेवते. हे झाकायचे आपल्याला सोक करायचे आहे अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत पुढची तयारी करत आहे. तर पुन्हा भेटू अर्ध्या तासाने. तर बघा तर फ्रेंड्स, आपले ड्रायफ्रूट चांगले सोक झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे चांगले फुललेले आहेत. काजू, बदाम, पंपकिन सीड्स, मखाने चांगले आपले भिजलेले आहेत. तर आता आपण घेऊया मिक्सरचे जार. मिक्सरच्या जारमध्ये आपण अर्धा कप साखर घेत आहे. यातच 4 चमचे मिल्क पावडर घेत आहे. आता हे हलकेसे ग्राइंड करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ग्राइंड करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये हे सोक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व सोक केलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घेतलेले आहे. आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे पिसून घेतलेले आहे. बाकीचे राहिलेले दूधही यामध्ये घालून घेते आणि पुन्हा मिनिटभर फिरवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पिसून घेतलेले आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. सर्व काढून घेतलेले आहे. आता हे चांगले जरा फेटूया. आता यामध्ये घालणार आहोत इन्सेन्स. व्हॅनिला इन्सेन्स आहे. मी 4-5 ड्रॉप टाकून घेतलेले आहे. तर याच्यावर चांगला स्मेल येईल. अशा प्रकारे आपले बॅटर तयार झालेले आहे. आता आपण आईस्क्रीम मोल्ड घेऊया.
यामध्ये बॅटर घालून घेऊया. अशा प्रकारे सर्व घालून घेतलेले आहे. आता आपण याला झाकण लावूया. अशा प्रकारे आपण मोल्ड तयार केलेला आहे. आता हे आपण आईस ट्रेमध्ये ठेवणार आहोत. जिथे बर्फ जमतो तिथे आपण ठेवून देणार आहोत. तर बघा तर फ्रेंड्स, मी मोल्ड फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे. आता बाकीचं बॅटर राहिलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढलेले आहे. आता हा बाउल आपण फ्रीजरमध्ये ठेवूया आणि पुन्हा आपण भेटू आईस्क्रीम जमल्यावर. म्हणजे आता उद्या सकाळी किंवा रात्रीपर्यंत जर जमली तर आपण रात्रीपर्यंत काढूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली आईस्क्रीम छानपैकी जमलेली आहे. तर आता आपण हिला काढूया. मी फ्रीजरमधून 5 मिनिटे झालेली आहे काढून. बघू शकता आपण अशा प्रकारे आपली आईस्क्रीम जमलेली आहे. आता मोल्डमधली काढून बघूया. आपल्याला हळूवारपणे काढायची आहे. तर बघू शकता आपण आपली कशी छानपैकी आईस्क्रीम निघालेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व काढून घेते. अशा प्रकारे दुसरीही काढलेली आहे. आता यामधली बाउलमधलीही काढून दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारची आपली आईस्क्रीम जमलेली आहे. काढून घेऊया. तर बघू शकता आपण अशा प्रकारची आपली आईस्क्रीम काढून झालेली आहे. छानपैकी झालेली आहे. मी यातले 4च आईस्क्रीम काढलेले आहेत, कारण 4च मेंबर घरात आहे. बाकीचे ऑफिसला गेलेले आहे. तर अशा प्रकारे मी आईस्क्रीम बनवलेली आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आईस्क्रीम आपली जमलेली आहे. खूप छान अशी ड्रायफ्रूट आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल
तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की आईस्क्रीम मी ड्रायफ्रूट आईस्क्रीम बनवलेली आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.